आज महाशिवरात्री आहे, तसंच सर्वांचं लक्ष संपूर्ण जगाचं लागलेलं आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरती। आज भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना हा सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे आणि त्यासाठी आता आपण आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती दादर येथे। तिथील आपण खेळाडूंशी बोलून घेऊया आजचा सामना हा कोण जिंकणार आहे। काय वाटतं आजचा सामना हा कोण जिंकणार, भारत आणि पाकिस्तान? जशी रायव्हरली पाहता आपण सांगू शकतो किंवा कोणीही सांगू शकतो, मुंबईमधला किंवा महाराष्ट्रामधला किंवा पूर्ण इंडियामधला किंवा जगातला, की मॅच ही वन साईड होणार आहे आणि ती म्हणजे ती फक्त इंडियाच जिंकणार आहे। इंडियाचे प्लेइंग 11 जसे खेळत आहेत, ज्या प्रकारे आपण बघतोय रिसेंटली मॅचेस साऊथ आफ्रिका न्यूझीलंडसोबत पाहिलेल्या सगळ्या मॅचेसमध्ये बघा आपले इंडियाचे जसे प्लेयर खेळतात ना, त्यानुसार कोणीही सांगेल इंडिया ऑन टॉप। इंडिया तशी जगात नंबर 1 टीम आहे T20मध्ये, तशीच ती इथे पण ह्याच्या आजच्या मॅचमध्ये पण साबित करून दाखवेल की ती नंबर 1 का आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपण खेळतोय T20 गेम, त्या प्रकारे आपण सांगू शकतो आणि समजू शकतो की आरामशीर इंडिया वन साईड जिंकणार आहे मॅच। भारत पूर्णपणे विजयी, भारत विजय आणि त्यातल्या त्यात आज महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराचा हात तर आपल्यावरती आहेच, त्यामुळे आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच। आपली ओपनर जोडी ईशान किशन आणि अभिषेक शर्मा, पण अभिषेक शर्माची कुठे या ठिकाणी तब्येत खराब असल्याचं सांगितलं जात आहे। कोण वाटतं कोण येणार? अभिषेक शर्मा जर फिट असले तर ते खेळतील, नसले तर कोण वाटतं? संजू सॅमसन वाटतो मला तर। ईशान किशन आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील आणि सर्वप्रथम ईशान किशनचा फॉर्म पुन्हा परतला आहे। ज्या प्रकारे आपण प्रिव्हियसली 2-3 मॅच त्याला बघतो आहोत खेळायला, ओपनिंग करत आहे त्यांनी, षटकेबाजी केली आहे चांगल्या प्रकारे। आणि सर्वप्रथम तर ही मॅच झाली नाही पाहिजे होती, ज्या प्रकारे आपल्या भारतावरती हल्ला झाला होता, त्या लोकांनी जे आपल्या भारतावरती हल्ला केला होता। पण तरीही कुठे ना कुठे क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्यांना असं सांगू इच्छितो की भारत कोणापेक्षा कमी नाही आहे। तुम्ही जर का आमच्यावरती हल्ला केलात ना, तर आम्ही आमचा खेळ दाखवून तुमच्यावरती हल्ला करू। त्यांची पण कुठे गोलंदाजी ही खराब मानली जात नाही, ते गोलंदाजीने या ठिकाणी भारतवरती अटॅक करू शकतात, कारण की शाहिद आफ्रिदीचा जावई या ठिकाणी खेळत आहे। त्याचाच एक स्पिनर आहे उस्मान करून, तो देखील या ठिकाणी भारताला टफ देऊ शकतो। बरोबर, अगदी बरोबर, कारण की दोन्ही टीम चांगल्याच आहेत असं बोलायला गेलं तर। पण आत्तापर्यंत 7 मॅचमध्ये 6 टीम तर इंडियाच जिंकलेली आहे, 6 मॅच इंडियाने विन केलेली आहे। तर आत्तापर्यंत तर मला शक्यतो वाटतं ह्या टायमामध्ये पण 8वी मॅच खेळत आहे पाकिस्तानसोबत, आणि क्लिअरमध्ये सांगतोय की ह्यावेळी पण भारताला अभिमान आहे पाकिस्तानसोबत खेळत आहे आणि ह्यावेळी पण इंडिया जितावं ही विनंती आहे। थँक्यू। तू आज भारताची टी शर्ट घातली आहे इंडियाची, आणि इंडियाने ह्या सिरीजमध्ये आपण म्हणतो सर्वात जास्त स्कोर केलेला आहे। 300चा आकडा कुठेतरी पार करेल, कारण की 250-260 आता भारताला नथिंगच आहे। आता बघूया, तरी पण मला असं वाटतंय की 250चा लीड देऊ शकतात, पण त्यांच्याकडे तसे बॉलर आहेत। आता उस्मान ताहिर असा बॉलर बोलतात की स्पिनर आहे, बघूया, पण त्याला पण मला वाटतं मारू शकतात, कारण की आता ईशान किशन फॉर्मलाच आहे। तरी पण बघू आता काय होतंय, ते होईल, चांगल्या प्रकारे जिंकतील मला असं तरी वाटतंय। आपली गोलंदाजी कुठेतरी घातक ठरवू शकते गोलंदाजीमध्ये आपले। नक्कीच, कारण की भारत हा नंबर 1 बॉलर म्हणजे बॉलिंगच्या साईडने जे प्लेइंग खेळतात आपले जसप्रीत बुमराह, हर्षित, हे सगळे जे आहेत ना, ते नंबर 1 बॉलर आहेत आपल्या इंडियामध्ये, सगळेच घाबरतात त्यांना। असं नाही की कोणी आला आणि मारून जाईल, असं काहीच नाही आहे। तर बॉलिंग साईड आपली चालू शकते, आणि जर काय बॅटिंग साईडने जर का आपण कुठे ना कुठे 250 मारले ना, तर इझिली भारत वन साईड मॅच काढते याचा आहे। पण एक असं विश्व भारताने केलं आहे की भारत कधी आता हरलेला नाही आहे पाकिस्तानसमोर, नेहमी प्रत्येक वेळेस जिंकतच आलेलं आहे। आजचं काय? ते बरोबर आहे, पण आपण जास्त अंडररेटेड नाही करू शकत पाकिस्तान टीमला, कारण की त्यांच्याकडे पण चांगले बॉलर आहेत, जगातले चांगले बॉलर त्यांच्याकडे आहेत। लाईक आपला त्यांच्या शाहिनशाह आफ्रिदीपासून ते आपला त्यांचा लास्ट टाईम जो बॉलर होता आहे रॉफ म्हणून आहे तो बॉलर, ते सगळे चांगले आणि ते आता बिग बॅश खेळून आले, तर त्यांना थोडं इंटरनॅशनल विकेट जरा चांगलं त्यांना एक आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे ते आपल्याला घातक ठरू शकतात। आपण आपली फळी पण म्हणजे ओपनिंगपासून ते मधली फळी पण आपली खूप स्ट्रॉंग आहे। स्ट्रॉंग म्हणायला हरकत नाही, पण एकदा ढासळायला लागले की जसं आपण एका मॅचमध्ये बघितलं, एक USA सोबत मॅच होती, तर त्यासोबत बघितलं एकदा ढासळायला लागली ना की ढासळायला लागते। जर खेळले तर चांगले खेळतात, सर त्यासाठी कोणीतरी एक चांगली पार्टनरशिप केलेली पण गरजेची आहे। लाईक सूर्यकुमार यादवने लास्ट टाईम जशी सांभाळली, तशी कोणीतरी पर्सनली एक इनिशिएटिव्हली घेऊन कोणीतरी ती सांभाळली पाहिजे इनिंग। आपल्यामधून कोण सेंचुरी आज मारेल? नक्कीच मारेल, मी तर आशा करतो की ओपनिंग पेअरमधलंच कोणीतरी मारावी, त्यामुळे पुढच्या येणाऱ्या बॅट्समनला थोडं एक स्टेबिलिटी मिळेल। पण या ठिकाणी कुठेतरी पावसाचं सावट देखील बोललं जातं आहे, पाऊस पडणार कडून, त्यामुळे पिचमध्ये
मॅच होईल की नाही होईल असं वाटतं? मला सर्वप्रथम तर झालीच पाहिजे मॅच. आणि पावसाचं जर का असं काय वाटत आहे की पाऊस येणार आहे तर मी तर एवढंच सांगू इच्छितो की नको जायला पाऊस कुठे ना कुठेतरी. कारण की ही मॅच पूर्ण अख्खा भारत अख्ख्या भारताला ही मॅच बघायची आहे. तर मला तरी वाटतं की पाऊस नको पडायला. आणि जरी पडला ना तरी पण काही 10 ओव्हर जे ठेवतात ते लोक तसे ठेवून ही मॅच पूर्ण करावी असं तरी मला वाटतं आहे. मी आता सगळ्यांनाच विचारतो, कोण जिंकणार इकडे? आणि भारत माता की तर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळ्यांचंच म्हणणं आहे की या ठिकाणी इंडिया हायेस्ट स्कोअर करणार आहे आणि तो रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. आणि या मॅचमध्ये देखील भारत आज विजयी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आणि हा सामना आपण बघितलं तर कोलंबियामध्ये रामदास स्टेडियम आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आणि हा सामना आपण बघितलं कोलंबियामध्ये प्रेमदास स्टेडियमवरती होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. पण याची उत्सुकता आपण बघितली तर पूर्ण भारतामध्ये लागलेली दिसून येत आहे. संपूर्ण जग ही मॅच बघणार आहे, भारत आणि पाकिस्तान. आणि यामध्ये आपण बघितलं भारताने कधीही हरलेला नाही आहे, पण यावेळी काय होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं. आणि त्यासाठी आपल्यासोबत आपण आत्ता छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती आणि या ठिकाणी जे खेळाडू आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहे आजचा सामना हा कोण जिंकणार आहे. काय वाटतं, आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील क्रिकेट खेळताय, कोण जिंकणार? आज इंडियाच जिंकणार आहे. कोण खेळणार आहे त्याच्यामध्ये? आज संजू सॅमसंग बॅटिंगला येणार आहे आणि आपला अभिषेक शर्मा इंजर्ड असल्यामुळे संजू सॅमसंगला बॅटिंगला बोलवलेलं आहे. आज संजू सॅमसंग हिटिंग करणार आहे. आणि 1 मिनिट कट करू. आज भारत आणि पाकिस्तानचा सामना हा होणार आहे आणि हा सामना कोलंबियामध्ये प्रेमदास स्टेडियमवरती होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. आणि यावरती आता संपूर्ण जगाचं या सामन्याकडे लागलेलं आहे. आणि आत्ता आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती या ठिकाणी देखील खेळाडू आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या आजचा सामना कसा होणार आहे. काय वाटतं, आज भारत पाकिस्तानचा सामना होणार आहे, सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे, कोण जिंकणार? मला तर वाटतं आज इंडिया जिंकणार आहे. आणि अभिषेक शर्मा मागच्या वेळेला 0 आऊट झाला होता, परंतु यावेळी आम्ही संजू सॅमसंग पण आमचा तयार आहे खेळण्यासाठी आणि एकदम सज्ज आहे. आणि मला वाटतं की आमचा मित्र सूर्यकुमार यादव मानकुरचा तो सध्या फॉर्ममध्ये आहे आणि आम्ही त्याचे खूप फॅन आहोत. आणि हा पण मार्कमध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्हाला त्या सूर्यकुमार बॅटिंग बघायला खूप आवडेल. आपली बॉलिंग लाईन देखील या ठिकाणी घातक ठरू शकते पाकिस्तानसाठी, कारण की जे जसप्रीत बुमराह आहे, हर्षदीप सिंग आहे, ते या ठिकाणी चांगली गोलंदाजी करू शकते. मला तर वाटतं आज जसप्रीत बुमराहच चालणार. कारण जसप्रीत बुमराहकडे जो स्पीड आहे तो आपल्या इतर बॉलरकडे नाही आहे. पण गोलंदाजी चांगली जाते आपली देखील. हा, गोलंदाजी तर आपली चांगलीच आहे, पण जसप्रीत बुमराहकडे जो स्पीड आहे आणि जी लेंथ आहे, जो लेनचा बॉल टाकतो त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण या ठिकाणी पाकिस्तानची गोलंदाजी देखील घातक ठरू शकते भारताला. हो, साधारण बघायला गेलं तर ठरू शकते. कारण जो एक्सपिरियन्स आदर खेळून ते खेळत आहेत, आता 2 मॅचेस ते जिंकून आलेत, त्या हिशोबाने बघायला गेला तर ते थोडं आहेत. कारण त्यांच्याकडे नवीन स्पिनर ॲड झाले आहेत. त्यांची गोलंदाजी अजून इंडियाला अशी माहीत नाही आहे. त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही. पण इंडियाकडे पण स्पिनर एकदम पॉवरफुल आहेत. 2 वरुण चक्रवर्ती ह्या पाकिस्तानला खूप महागात पडू शकतो. पाकिस्तानचे ओपनर देखील बॅट्समन खूप छानपणे खेळत आहेत, ते देखील या ठिकाणी स्कोअर करत आहेत. ते खेळू देत, पण मला असं वाटतं की ते आता जिथे आपली मॅच चालू आहे तिथे जास्त करून बॉल जास्त फिरतो आहे असं मी ऐकलं आहे. आणि तिथे स्पिनरला जास्त मदत होईल. आणि आपल्याकडे तर सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहेत आणि स्पिनर पण चांगले आपल्याकडे आहेत, फास्टर पण आहेत. पण बघायला गेलं तर त्यांच्याकडे पण त्या लेवलचे आता स्पिनर त्यांनी आणलेत. पण मला वाटतं कुठेतरी आपण एक पाऊल पुढे आहोत त्यांच्या. आणि ते जसे इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की लास्ट जसं त्यांनी परफॉर्मन्स केला होता त्याच लेवलवरती ते उतरतील. पण लास्ट टाईम तर ते हरले होते, तर यावेळी पण त्यांची परिस्थिती मला तर वाटते तीच असणार आहे. भारताने विश्वविक्रम केला आहे स्कोअरमध्ये, 300चा अधिक स्कोअर वाटतंय, कारण की 250 इझिली भारत खेळतो, नेहमी मारतो. आता काय 300 चेस करतील पाकिस्तानसमोर आणि विश्व रेकॉर्ड करेल या ठिकाणी? विश्व रेकॉर्ड करणार 300 जर स्कोअर करू. स्कोर करू. काय वाटतं तुम्हाला 300 स्कोअर?
मला तर वाटतंय करतील, कारण तेवढे बॅट्समन आपल्याकडे आहेत चांगले. 3-4-4-5 नंबरपर्यंत तरी चांगलेच बॅट्समन आहेत जे 300 पार करतील, ते चेस करतीलच असं तर वाटतंय मला. पूर्णपणे करतीलच. काय वाटतं या ठिकाणी अजून तुम्हाला? मला तर वाटतं आज अभिषेक शर्मा खेळेल आज आणि तो खूपच चांगली बॅटिंग करेल आणि मला वाटतं आज 300 पार होणार आणि चांगला स्कोर इंडिया तर मला वाटतं 220-225 फर्स्ट टाइम जर बॅटिंग आली तर 225पर्यंत धावसंख्या करू शकतो आणि मला वाटतं बुमराह आज 3-4 विकेट घेणार आणि आपला वरुण चक्रवर्ती तर खूपच फॉर्ममध्ये आहे आणि परंतु मला वाटतं पाकिस्तानचा बॉलर उस्मान तारिक तो पण खूप चांगली गोलंदाजी करतो, पण ते सध्या सूर्यकुमार यादव वगैरे सराव करत होते, काल मी न्यूजवरती बघितलं होतं. परंतु मला वाटतं आज इंडिया जिंकणार, कारण हा आतापर्यंत इंडिया सामना हरलेला नाही आहे आणि मला वाटतं मी एकच बोलेन की भारत माता की जय. भारत आत्तापर्यंत कोणताही सामना पाकिस्तानबरोबर हरलेला नाही आहे, आत्ताचा सामना पण जिंकेल. नक्कीच इंडिया हा सामना जिंकणार आणि भारत माता की जय. पावसाचं साऊट वाटतं का? कारण की या ठिकाणी पाऊस पडणार असं बोललं जात आहे, त्यामुळे मॅच या ठिकाणी रद्द होऊ शकते. ते वातावरण सांगू शकते, कारण वातावरण तर दमट असलं तर शक्यतो पावसाचं आहे, पण शक्यतो नाही पडणार पाऊस, कारण इंडिया आहे. इंडियाला ही मॅच जिंकायची आहे. भारत माता की जय. इंडिया 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 भारत माता की जय. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.